नमस्कार. सुरेखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण अतिशय पौष्टिक आणि सर्वांच्या आवडीचे थालीपीठ किंवा धपाटे कसे करायचे ते बघणार आहोत. हे धपाटे, पराठे किंवा थालीपीठ काहीही म्हणू शकता तुम्ही. तर असे हे थालीपीठ आज आपल्याला कसे करायचे ते बघायचं आहे. खूप छान आणि पौष्टिक आहेत. सर्व भाज्या मिळून किंवा बटाट्यापासून आपण हे थालीपीठ बनवलेले आहेत. त्यामुळं अतिशय चविष्ट लागतात आणि सर्वजण आवडीने खातील इतके मऊ आणि मस्त झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असे मऊ लुसलुशीत झालेले आहेत. अशा पद्धतीचे पराठे आज आपल्याला कसे करायचे ते बघायचं आहे. माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. इथं मी 3-4 मध्यम आकाराची उकडून सालं काढून अशी बटाटे घेतलेले आहेत. तर हे बटाटे आपल्याला मस्त चुरून घ्यायचे आहेत किंवा मॅश करून तुम्ही घेऊ शकता. तर मी इथे असे चमच्यानेच असे चुरून घेत आहे किंवा हाताने सुद्धा तुम्ही चुरून घेऊ शकता किंवा मॅशरने तुम्ही मॅश करून घेऊ शकता. यामध्ये गाठी राहिल्या नाही पाहिजे त्यासाठी मस्त असं हे बारीक करून घ्यायचे आहेत बटाटे. तर इथे पूर्ण बटाटे असे बारीक करून घेतलेले आहे. यामध्ये आपल्याला 1 वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा, 1 वाटी बारीक चिरलेला टमाटर टाकून घ्यायचा आहे. 1 वाटी बारीक चिरलेली अशी पालक घेतलेली आहे. पालकच्या ऐवजी तुम्ही मेथीसुद्धा यामध्ये टाकून घेऊ शकता. तर आता 1 वाटी बारीक चिरलेली गोबी टाकून घ्यायची आहे. तर इथं पत्तागोबी वापरलेली आहे. 1 वाटी आपल्याला मस्त कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं. 2 चमचे धना पावडर टाकायची आहे. अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे. तर इथं मी तिखटासाठी हिरवी मिरची आणि लाल तिखट असं दोन्हीसुद्धा घेतलेलं आहे. तर आपल्याला मस्त असे झणझणीत ते पराठे बनवायचे आहे. तर पराठे तिखट बनवल्यावरच हे खूप छान लागतात. तर यामध्ये 3-4 हिरव्या मिरच्या बारीक कुटून घेतलेल्या आहे आणि 1 ते 1.5 चमचा लाल तिखट घेतलेला आहे. 1 चमचा इथं मी लसूण पेस्ट घेतलेली आहे आणि यामध्ये आपल्याला ओवा टाकायचा आहे. तर ओवा छान असा हातावर घ्यायचा आणि नंतर चोळून घ्यायचा आहे आणि यामध्ये टाकून घ्यायचं आहे. इथं मी 2 चमचे तीळ घेतलेले आहेत. तर तीळ आपल्याला यामध्ये टाकायचे. तीळ खायला खूप छान लागतात आणि दिसायला पण ते पराठ्याला छान दिसतात. तर आता यावर आपल्याला चवीपुरतं मीठ वापरायचं आहे आणि हाताने मस्त असं एकजीव करून घ्यायचं. म्हणजे पूर्ण हे एकत्रित करून घ्यायचं आहे सुरुवातीला. तर बघू शकता मस्त असं हाताने छान असं चुरून चुरून घ्यायचं आहे. म्हणजे याला बऱ्यापैकी पाणी सुटतं. त्यामुळं मस्त असं हे चुरून घ्यायचं आहे. तर बघू शकता किती ओलसर झालेलं आहे. तर यामध्ये आपल्याला आता गव्हाचं पीठ वापरायचं आहे. तर यामध्ये जेवढं मावेन तेवढं गव्हाचं पीठ वापरायचं. तर मी इथं 3 वाटी असं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्हाला यामध्ये गव्हाचं पीठ किंवा भाज्या कमी जास्त करायच्या असतील तर तुम्ही करू शकता. तर आता 3 वाटी गव्हाचं पीठ घेतल्यावर 1 वाटी आपल्याला बेसन घ्यायचं आहे. तर 1 वाटी बेसन घेतलं. आता हे सर्व आपल्याला सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं आहे. सुरुवातीला यामध्ये पाणी टाकायची गरज पडत नाही. तर बघायचं किती ओलसर झालेलं आहे आपलं. तर पाहू शकता तुम्ही थोडं कोरडं असल्यामुळं मी इथं थोडं पाणी वापरत आहे. यामध्ये थोडं गव्हाचं पीठ कमी टाकल्यावर थोडं पाणी पण आपल्याला यामध्ये वापरायची गरज पडत नाही. तर बघू शकता मी अगदी थोडं पाणी वापरून याचा मस्त असा गोळा तयार करून घेतलेला आहे. तर आपल्याला आता याचे पराठे करून घ्यायचे आहे किंवा थालीपीठ करून घेऊ शकता. तर आता इथं आम्ही धपाटे करून घेणार आहे. म्हणजेच थालीपीठ करून घ्यायचं. तर आम्ही याला छान असे धपाटे म्हणतो. याचे मस्त धपाटे छान लागतात. तर आता असा पांढरा कपडा घ्यायचा आणि पोळपाटावर ठेवायचा. तर ओला करून घ्यायचा आहे आणि त्यावर हा गोळा आपल्याला मस्त असा गोल करून थापून घ्यायचा आहे. तर थोडं हाताला पाणी लावून घ्यायचं म्हणजे हे आपल्या हाताला सुद्धा चिटकत नाही आणि छान असं आपल्याला थापता येतं. तर असं मस्त थापून घ्यायचं आहे. जेवढं पातळ तुम्हाला थापता येईल तेवढं पातळ करून घ्यायचं आणि मस्त ज्या आकाराची तुम्हाला थालीपीठ करायची तेवढ्या आकाराची तुम्ही इथं करून घेऊ शकता. तर बघा इथं मी मस्त असं थालीपीठ थापून घेतलेलं आहे आणि आपलं थालीपीठ छान असं तयार झालेलं आहे.
खूप छान दिसत आहे. तर अशा पद्धतीचं करायचं आणि मध्ये मस्त एक छिद्र करायचं आहे. म्हणजे ते दिसायला पण खूप छान दिसतं किंवा तुम्ही बाजूला 4-5 असे छिद्र करून घेऊ शकता. तर असं हे थालीपीठ आपलं तयार झालं. तर इथं गॅसवर मस्त तवा गरम करून घ्यायचा आहे. त्याला थोडं तेल लावून घ्यायचं आणि तेल लावल्यावर हे थालीपीठ आपल्याला यावर टाकून घ्यायचं आहे. तर उचलताना हे अशा पद्धतीने उचलायचं आणि नंतर यावर टाकून घ्यायचं आहे. तर बघू शकता असं पटकन टाकून घ्यायचं आणि कपडा काढून घ्यायचा. तर हे छान असं याला चिटकल्या जातं आणि मस्त हे थालीपीठ दोन्ही साईडनी छान असं तूप किंवा तेल लावून शेकून घ्यायचा, म्हणजे भाजून घ्यायचं आहे. तर आता हे दोन्ही साईडनी छान मस्त भाजून घ्यायचं. तर आपलं हे थालीपीठ भाजेपर्यंत आपल्याला दुसरं करून घ्यायचं आहे. तर आता इथं मी कपडा हा ओला करून घेतलेला आहे. कपडा कधी पण कोरडा होऊ द्यायचा नाही. कोरडा झाला तर ते तव्यावर टाकल्यावर कपडा जळू शकतो. त्यामुळं कपडा जेव्हा कोरडा झाला तेव्हा ओला करून घ्यायचा आणि नंतर यावर मस्त असे थालीपीठ थापून घ्यायचे आहे. तर बघू शकता मस्त असे पसरत आहे. या पद्धतीने छान असे सर्व थालीपीठ करून घ्यायचे आहे. तर आता हे पण आपलं मस्त थालीपीठ भाजल्या गेलेलं आहे. तर पाहू शकता तुम्ही, तुम्हाला जितकं कडक किंवा जसं हवं तसं तुम्ही भाजून घेऊ शकता. तर बघा हे मस्त आपलं हे थालीपीठ तयार झालेलं आहे. अशाच पद्धतीने आपल्याला सर्व थालीपीठ करून घ्यायचे आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने पटकन हा कपडा काढायचा, म्हणजे तो कपडा जळत नाही. तर आता हे सुद्धा आपल्याला मस्त थालीपीठ भाजून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने सर्व थालीपीठ आपण करून घेणार आहोत. इथं मी काही अशी थालीपीठ करून घेतलेली आहे आणि ही थालीपीठ छान झालेली आहेत. तर यासोबत आपल्याला दही किंवा सॉस तुम्ही खाऊ शकता. तर मस्त तोंडी लावण्यासाठी काकडी, कांदा आणि सजावटीसाठी यावर आपण मस्त कोथिंबीर टाकून घेऊयात आणि हे दिसायला पण खूप मस्त दिसतात आणि खायला तर खूपच छान लागतात. सर्वजण आवडीने खातील इतके छान लागतात. तुम्ही हे मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता किंवा ऑफिसच्या टिफिनमध्ये देऊ शकता किंवा सकाळी नाश्त्याला खाऊ शकता. संध्याकाळच्या वेळेला तुम्हाला जेव्हा भाजी-पोळी करायचा कंटाळा आला, तेव्हा तुम्ही अशी थालीपीठ मस्त करून खाऊ शकता. इतके छान होतात आणि असे मऊ लुसलुशीत आपले हे थालीपीठ झालेले आहे. अशा पद्धतीचे थालीपीठ तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि पौष्टिकसुद्धा आहेत. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.